प्रकाश महाजन आपल्या बरोबर आहेत. मला सांगा, भगवा आतंकवाद आणि ही शब्द पुन्हा मालेगावचा निकाल लागल्यानंतर पुन्हा चर्चेत आले आणि पृथ्वीराज चव्हाणांचं जे वक्तव्य आहे, काय वाटतं त्याबद्दल? येणे काँग्रेस हे हिंदूला बदनाम करण्याचं त्यांचं एकमेव अजेंडा आहे. भगवा आतंकवाद हा शब्द कुणी आणला? मान्य सुशीलकुमार शिंदेचं परवा एक मी वक्तव्य ऐकलं की पक्षश्रेष्ठीने मला सांगितलं भगवा आतंकवाद म्हणा, म्हणून मी म्हटलो. आज पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात की भगवा हा पवित्र रंग आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा हा रंग होता, म्हणून भगवा आतंकवाद म्हणू नका, सनातनी आतंकवाद म्हणा. हे शब्द छल करतायत. यांची हिंमत कधी झाली का हिरवा आतंकवाद म्हणायची? यांची हिंमत कधी झाली का इस्लामिक आतंकवाद म्हणायची? नाही झाली. मी पृथ्वीराज चव्हाणांना असं विचारतो की चराचर शरीफ जी श्रीनगर मधली दर्गा आहे, जिथं मोहम्मद साहेबाचा केस ठेवलाय, त्याच्यावर ज्यावेळेस अतिरेकी हल्ला झाला, ते अतिरेकी कोण होते? ते सनातनी होते का? 1979 मध्ये मक्केच्या मस्जिदमध्ये ज्या अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला ते कोण होते? ते सनातनी होते का? मोहम्मद पैगंबराच्या नातवांना ज्यांनी मारलं ते सनातनी होते का? सनातनी ही परंपरा, तिची सुरुवात कुणाला माहित नाही, शेवट कुणाला माहित नाही. आणि सनातनी परंपरा मानतो कोणतं? हिंदू मानतो. आणि येणे प्रकारे तुम्ही हिंदूला बदनाम करताय. हे काँग्रेसचा अजेंडाच आहे. पृथ्वीराज चव्हाण स्वतःला थिंक टँक, काँग्रेसचं थिंक टँक समजता, विचार मात्र सेप्टिक टँक सारखे. का तुम्ही हिंदूला बदनाम करताय? पाकिस्तानमध्ये मस्जिदमध्ये एवढे बॉम्बस्फोट झाले, ते का हिंदूने केले? तुम्ही मालेगावच्या त्या बॉम्बस्फोटाचा निकाल ज्यावेळेस लागला आणि आरोपी निर्दोष सुटले, तुमच्या पोटात मळमळ सुरू झाली का निर्दोष सुटले? पण रेल्वे बॉम्बस्फोटातले आरोपी सुद्धा निर्दोष सुटले ना. शेवटी कोर्टा पुढे जे काही पुरावे आले त्यात कोर्टाने निर्णय घातला, त्याचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. यामध्ये निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसनी बॅलन्स करावा, म्हणजे ही जे सगळं सुरू होतं त्यावेळेस हे बॅलन्स करण्यासाठी यांच्यावर केसेस टाकल्या, असं सुद्धा त्यांनी. हो, कारण तो एटीएसचे जे अधिकारी आहेत, निवृत्त अधिकारी महबूब मुजावर, त्यांची मुलाखत सगळ्या प्रसार माध्यमात दाखवत आहे. त्यांना ते एटीएसचे त्यावेळेस काय परमवीर सिंग, काय त्यांचं नाव आहे ते, परमजीत सिंग, त्यांनी तर मान्य मोहन भागवत यांना धरून आणावे अशी आज्ञा दिलेली. काँग्रेस हे नेहमी हिंदूच्या विरोधात राहिलेली आहे. आता फक्त भगवा आतंकवाद म्हणलं तर ते अंगावर आपले उलटू शकतं, म्हणून त्याला त्यांनी सनातनी दिले. सनातनी परंपरा मानणारे फक्त हिंदूच आहेत. सनातनी परंपरा इस्लाम मानत नाही, सनातनी परंपरा यहुदी मानत नाहीत, सनातनी परंपरा ख्रिश्चन मानत नाहीत, फक्त हिंदूच मानतात. मग ते फक्त शब्द बदल केलाय. तुम्हाला हिंदूच अतिरेकी हे म्हणायचंच आहे तुम्हाला. आणि सनातनी परंपरेमध्ये भगव्या ध्वजाला, भगव्या रंगाला अन्यान्य महत्व आहे, इतकं महत्व आहे. मग तुम्ही पर्यायी भगव्याला तुम्ही बदनाम करताय ना. ओबीसीनी प्रश्न उपस्थित केला की बाबा हे ह्याच्यातले जर निर्दोष सुटत असते तर बॉम्बस्फोट केला कुणी? मग हा प्रश्न रेल्वेच्या बॉम्बस्फोट सुद्धा विचारला पाहिजे. मग रेल्वेत बॉम्बस्फोट केले कोणी? तुम्ही काँग्रेसची मूळ विचारधारा बघा. 12 बॉम्बस्फोट झालेत. शरद पवारने 13वा कुठं सांगितला? मुसलमान वस्तीत. कारण हिंदू वस्तीत 12 झालेले आहेत. त्याला कुठेतरी बॅलन्स करायचं म्हणून 13वा जो घडलाच नाही. म्हणून काँग्रेसची विचारधाराच हिंदू विरोधी आहे. हिंदूच्या बाजूने कधी नाही. हिंदूला बदनाम करणंच, कारण हिंदू हा सहनशील आहे म्हणून ते हिंदूला बदनाम करतात. कोणत्याही काँग्रेसवालीची हिंमत आहे का? भगवा नाही तुम्ही हिरवा दहशतवाद म्हणू शकता, सनातन नाही तुम्ही इस्लाम दहशतवाद म्हणू शकता का? नाहीत म्हणू शकत. तुम्ही सनातनीला का बदनाम करताय? सनातन परंपरेचं सुरुवात कुठून झाली शेवट कुठे येईल कोणालाच माहित नाही. निरंतर चालणारी प्रक्रिया, सर्वात प्राचीन प्रक्रिया आहे. आणि प्राचीन धर्मात हिंदू धर्मच आहे. पर्याय तुम्ही हिंदू धर्माला बदनाम करताय. हे हिंदू म्हणून एक सनातनी म्हणून आम्ही खपून नाहीत घेणार. ते सनातनी आणि भागवत धर्माची पताका सुद्धा भगवीच आहे. आणि मी काय म्हणलं, सनातनी धर्मामध्ये भगव्या रंगाला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही सनातनी परंपरा आणि भगवा ध्वज हा वेगळा करू शकत नाही. आपल्याकडे संन्यासी सुद्धा जी वस्त्र धारण करतात ती भगवीच असतात, कारण ते त्यागाचं, ते प्रेमाचं, ते अहिंसेचं प्रतीक आहे. ते चव्हाणांनी ते वेगळं केलं, करून दाखवलं, करून सांगितलं, फोडून सांगितलं. चव्हाणाला ते सोयीचं होतं ना.
त्यांना फक्त हिंदू म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी सनातनी हा शब्द वापरला. हिंदू वापरला तर अजून त्यांच्या अंगावरती उलटलं असतं. सनातनी परंपरा पाळतो कोण, हा पृथ्वीराज चव्हाणला माझा प्रश्न. सनातनी परंपरा पाळणारे फक्त हिंदू आहेत जगामध्ये, दुसरं कोणी नाही आहे. पर्यायाने तुम्हाला हिंदू अतिरेकी हेच म्हणायचंय, दुसरं काहीच म्हणायचं नाही तुम्हाला. काँग्रेसची विचारधारा कशी आहे? काँग्रेसची विचारधारा नेहमी हिंदूच्या विरोधातच राहिलेली ना. ते तर म्हणतात सेक्युलर आहे. कसली सेक्युलर आहे? अहो, ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये राजवटीमध्ये 5 मुसलमान शिक्षण मंत्री झाले, त्यातला एक तर मौलवी होता, एखादा जन्मच मक्केतला आहे. ती कसली परंपरा सांगणार आम्हाला? त्यांनी इस्लामचं उदात्तीकरणच केलेलं आहे. म्हणून काँग्रेसची सुरुवातीपासून, आणि मला याचाही पुढचा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणने काँग्रेसला विचारायचा आहे. ज्या महात्मा गांधीचा तुम्ही आदर्श समजतात, ते महात्मा गांधी स्वतःला सनातनी समजत होते. तुम्ही काय म्हणणार आहे या गोष्टीला? तुम्ही महात्मा गांधीला काय म्हणणार आहे? एकदा सांगा मला. ते स्वतःला सनातनी हिंदू मानत होते. ह्यांचा अभ्यास नाही का काय? ह्यांना म्हणजे लक्षात, म्हणजे गांधीजीचं ह्यांना काय पुढे हे केलं नाही? आता महात्मा गांधी सोयीचे नाहीत, आता राहुल गांधी सोयीचे आहेत पृथ्वीराज चव्हाणच्या दृष्टीनं. मग राहुल गांधीला जे आवडतं तेच ते बोलतात, दुसरं काही बोलत नाही. दुसरा प्रश्न, मुंबईमध्ये मराठी भाषेचा मुद्दा मनसेने समोर आणलेला असतानाच आता एक गुजराती नाटकाचं आयोजन होतंय आणि त्याच्यावर भाजपचे मंत्री जे आहेत, आशिष शेलार, त्यांचं सुद्धा त्या पत्रिकेमध्ये नाव आहे. हे काय वाटतं तुम्हाला? या गोष्टीला आमचे कामगार नेते डॉक्टर मनोज चव्हाण यांनी विरोध केला असं मला कळालेलं आहे. आमचा गुजराती भाषेला विरोध नाही, पण महाराष्ट्र सरकार म्हणून अशा पद्धतीनं आयोजन करणं या गोष्टीला. ह्याच्यात मुद्दा एक आहे की ह्या नाटकाचं आयोजन आत्ताच का, हा प्रश्न, आणि तो पण राज्याच्या सांस्कृतिक विभागानं आयोजन केलंय. याचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या आकांना खुश करायचं. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना गुजराती मतं पाहिजेत. मी काय म्हणलं, आमचा गुजराती भाषेला विरोध नाही, गुजराती नाटकाला विरोध नाही, यांच्या हेतूला आमचा विरोध. म्हणून आमचे कामगार नेते डॉक्टर मनोज चव्हाण त्या गोष्टीला विरोध केला असं मला कळतं. आमचाही त्या गोष्टीला विरोध असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.